नमस्कार मंडळी. बिग बॉसच्या घरामध्ये भाऊंनी जी आहे ते सगळ्यांचेच क्लास घेतलेली आहे. तर मित्रांनो, राखी सावंत हिला भाऊंनी खूप ओरडलेला आहे की बिग बॉस जो आहे हा स्क्रिप्टेड शो नाही आहे. तर हा जो आहे तो जेन्युइन शो आहे. त्यामुळे काहीतरी रियालिटी दाखवा. तुम्ही आणि संकेतने जे प्लॅन केलं होतं की मी तुझ्या लग्नाचा विषय काढते आणि तू माझ्या अंगावर पाणी टाक, हे सगळं तुम्ही ठरवून केला होता. तर मित्रांनो, ही गोष्ट फक्त आता संकेत आणि राखीला माहीत होती. आता हे घरचे जेव्हा ऐकतात, खास करून विशाल, तेव्हा सगळेच्या सगळे शॉक होतात. तर त्यांना विश्वास बसत नाही की संकेत या गोष्टीमध्ये शामील होऊ शकतो. तर मित्रांनो, ह्याच्या आधी पण एकदा असं झालं होतं की प्राजक्ता आणि राखीने ठरवून काहीतरी केलं होतं, पीठ वगैरे अंगावर टाकायचं. तेव्हाही भाऊंनी बोललं होतं आणि आताही भाऊंनी जे आहे ते क्लिअरली सांगितलेलं आहे की हा स्क्रिप्टेड शो नाही आहे. तर मित्रांनो, राखीने सॉरी वगैरे म्हणायची कोशिश केली, पण भाऊ यावेळेला खूपच चिडले होते. प्रत्येक वेळेला राखीला खूप लाईटमध्ये घेतलं जातं, पण यावेळेला मात्र भाऊंनी तिला सोडलेलं नाहीये. तिच्यावर खूप ओरडलेलं आहेत आणि संकेतलाही खूप बोललेलं आहेत. संकेतला असंही बोलले की तुम्ही तर वाईल्ड कार्ड होता, तुम्ही तर आधी पाहून आलेला आहात की ह्याच्या आधी पण एकदा झाला होता हा सगळा मॅटर, तेव्हाही मी बोललो होतो. पण तेव्हा असं झाल्यानंतर परत होईल असं मला वाटलं नव्हतं. परत आता राखीने तीच चूक केली आहे, त्यामुळे मला हे अजिबात पटलेलं नाही. दुसरी गोष्ट, राकेशवर भाऊ खूप ओरडले की तुम्ही सगळ्यात स्वतःला मॅच्युअर समजता आणि परत तुम्ही खूप चांगला गेम खेळता असं तुम्हाला वाटत असेल तर ते खूप चुकीचं आहे. जर दुसऱ्याचा कोणाचा तरी टीम जिंकत असेल तर त्यामध्ये जाऊन ते उद्ध्वस्त करायची गरजच नव्हती मुळात. प्रत्येक गोष्ट तुम्ही उद्ध्वस्त करण्यावरच का लक्ष केंद्रित करताय आणि तुमचा हा गेम अजिबात चांगला दिसत नाही आहे, असं करून राकेशलाही बिग बॉस ओरडले. तर मित्रांनो, दुसरे काही असे पॉईंट्सच नाही आहेत तसं बघायला गेलं तर या आठवड्यामध्ये राखीचे ड्रामाच जास्त होतं. त्यामुळं भाऊंकडे मुळात मुद्देच नसणार आहेत की काय बोलायचं. आता गेल्या वेळेला तर पावर कीवरनं चांगला 1 तासाचा एपिसोड खेचला गेला. तर आजचा भाऊचा धक्का बघूया कोणत्या मॅटरवर खेचला जाईल. तर असं काही विशेष होतच नाही आहे बिग बॉसच्या या सीझनमध्ये तरी. तुम्हाला काय वाटतं की भाऊंनी कुणाची क्लास घ्यावी? तर ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.